सर्वात मला शॉकिंग झालेली गोष्ट कुठली असेल तर पोलीस 10 रुपयाची लाच स्वीकारतो. बड़ा रंगदार बनना है तो यही से बनता है. बिहार का पॉलिटिशियन अगर बनता है तो यही से बनता है. अगर आपको मर्सिडीज खरीदना है तो यही से खरीद सकते हैं. तो ये अशी ती जादूची कांडी आहे की तिथून सगळ्या गोष्टी तयार होतात. पुढे गेल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, रिक्षावाल्यांनी त्याच्या खिशातून 10 रुपये काढले आणि पोलिसाच्या हातात ठेवले. तर मला उत्सुकता पडली की रिक्षावाला आणि 10 रुपये पोलिसाच्या हातामध्ये का ठेवतो. मी त्याला असं म्हणालो, त्या रिक्षावाल्याला विचारलं की अरे आपण उसको 10 रुपये क्यों दिया. तो त्या बिहारच्या भाषेत म्हणाला, तो असा तसा झाला हेल्मेट भैन जो 10 रुपये से कम नहीं लेता. त्यांनी अडवाणीला 3 वेळा अरेस्ट करण्याचा प्रयत्न केला. पण ह्या सगळ्या बातम्या लिकेज करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या काळात झाल्या. म्हणजे आपल्याकडचं प्रशासन केवळ उद्धव ठाकरेला धोका देतं असं नाही. ओके, त्याचं म्हणाले की अडवाणी को चाय दे दो आणि तो सगळा म्हणजे कोण बोलतोय असं काहीच नाही, फक्त ते एक अधिकारी बोलतोय एवढं. आणि त्यांनी पहाटे हेलिकॉप्टर पाठवलं, लगेच ताब्यात घेतलं आणि रांचीला रिपोर्ट केलं. ठाकूर बीएससी पास झाले तर त्यांनी पेढे वाटले आपल्या मुलाच्या आनंदासाठी आणि म्हणून ह्यांना दाढी करायला उशीर झाला. तर हे सांगितलं की माझा मुलगा बीएससी पास झालाय आणि त्याच्या आनंदासाठी ते काय नाही. तर उशीर झाला पण कर्पुरी ठाकूरांच्या बापाला भुयाराने बांधून मारलं. नमस्कार, इंडी जर्नलच्या या विशेष चर्चेत आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण बोलणार आहोत बिहारबद्दल. भारतातलं एक असं राज्य ज्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना कुतूहल असतं, समज असतात, गैरसमज असतात, त्याच्याकडे बघण्याचे पठडीबाज हे असतात आणि काही सत्यही असतात त्याच्यामध्ये दडलेली. त्याच्याबद्दल बोलताना बिमारू लँड अशा प्रकारचे शब्दही वापरले जातात. पण ज्या धर्तीवरती गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं त्याच भूमीचं एक मोठ्या निवडणुकीला सामोरे जाताना काय आकलन करता येईल, त्याच्याकडे कसं बघता येईल, तिकडच्या जनमानसाचं कल कसा आहे, तिकडच्या सामान्यांची समज कशी आहे आणि तिथली राजकीय परिस्थिती काय आहे, याच्याबद्दल बोलायला आज आपल्यासोबत आहे केशव वाघमारे. केशव वाघमारे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते काही मासिकांचे संपादक राहिलेले आहेत, लेखक आहेत. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, ब्लॉग्स लिहिलेले आहेत आणि वेगवेगळ्या फेलोशिप्समध्ये त्यांनी संशोधनही केलेलं आहे. तर केशव सध्या बिहार मध्ये काही दिवस जाऊन इकडच्या जमिनीवरची परिस्थिती पाहून आपल्या सोबत इथं जॉईन झालेले आहेत आणि आपल्याला ते त्यांच्या नजरेतून त्यांना बिहार कसा दिसला ते आपल्याला सांगणार. तर केशवराव, पहिले तर तुम्ही हा जो प्रवासाचं नियोजन केलं त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा की तुम्ही कसं काय उद्देशाने तुम्ही ते नियोजन केलं आणि कुठे कुठे जाऊन आले. हा, खरं तर बिहारला जाण्याचं जे 1-2 गोष्टी होत्या की देशभरामध्ये 2 मुद्दे खूप गाजत होते. एक होता जातीय जनगणना करणारं बिहार हे एक पहिलं राज्य आहे आणि दुसरी गोष्ट की मतदाराच्या संदर्भामध्ये जे SIRचा जो सगळा एक मुद्दा होता तो, असे 2 मुद्दे सतत एका राष्ट्रीय मीडियामध्ये चर्चेला जात होते. तर खरं आणि असं सगळं सांगितलं जात होतं की बिहार ही विधानसभेची निवडणूक खरं तर पुढे देशाचं जे काही एक राजकारण असणार आहे ते ठरवणार आहे आणि या अर्थाने इतकी ती निवडणूक महत्वाची सगळी केली जात होती, राष्ट्रीय मीडियामधून आपल्या सगळे समोर आणली जात होती आणि त्यामुळं प्रत्यक्ष हे खरंच जे काही चाललंय ते बिहारमध्ये कसं दिसतं हे बघावं आणि म्हणून मी आणि प्राध्यापक मेहबूब सर असं 2 जण आम्ही बिहारचा दौरा ठरवला. आणि आम्ही या सगळ्या प्रवासामध्ये खास करून सगळा उभा आडवा बिहार फिरलो. म्हणजे पटण्यापासून आम्ही फार वैशाली आणि तिकडे चंपारण्यापर्यंत, पश्चिम चंपारण्यापर्यंत गेलो किंवा इकडे बक्सरपर्यंत आम्ही प्रवास केला. आरा असेल ह्याच्यामधला किंवा बेगुसराय असेल, की अशा वेगवेगळ्या आतल्या भागामध्ये वैशाली असेल, मुझफ्फरनगर असेल किंवा औरंगाबाद असेल, अशा सगळ्या एरियामध्ये आम्ही खास करून प्रवास केला या सगळ्या. आणि तुम्ही जिथं शक्य तिथं शक्य असेल पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि खास करून आम्हाला बिहारचे 2 आमचे मित्र होते ते आम्हाला मोटरसायकलवर फिरवत होते. सुमनजी आणि रॉकी होते, त्यांच्या 2 मोटरसायकल होत्या आणि आम्ही त्यांच्या 2 मोटरसायकलवर बसून आम्ही
खरं तर असा सगळा प्रवास करत होतो आणि ती एक प्रकारची आमची मोटरसायकल डायरी आहे. तर जसं आपण जी ओरिजिनल मोटरसायकल डायरी आहे त्याच्यामध्ये त्याची जी सामाजिक निरीक्षण आहे, तर तुमच्या नजरेतून तुम्हाला बिहारमधली जी सामाजिक परिस्थिती आहे तिथला जो सामाजिक वीण आहे ती कशी दिसली, म्हणजे काय काय दिसलं तुम्हाला तिकडं, विशेष काही किस्से घडले तुमच्यासोबत त्याच्याबद्दल काही सांगा. हा म्हणजे आपल्याला दिसतंय की जेव्हा आपण बिहारमध्ये एक म्हणजे आम्ही ट्रेनमध्ये जेव्हा जात होतो तर तुम्हाला एक गंमत सांगतो की आम्ही जाण्याचा जो सगळा पिरियड होता तो आमचा होता छठ पूजेचा. आणि मग आम्हाला बऱ्याच वेळेला याचं एक सगळं बिहारमध्ये काय असू शकेल याचं दर्शन आम्हाला बिहार त्या ट्रेनमध्ये घडत होतं. म्हणजे प्रचंड संख्येनं ती सगळी लोक होती. म्हणजे एका स्पॉटवर तर आम्हाला असं दिसलं की त्या रेल्वेच्या टॉयलेटमध्ये 3 लोक झोपलेली होती आणि ती 3 लोक झोपून बिहारच्या छठपूजेसाठीचा प्रवास करत होते. दुसरा एक दिसला की संध्याकाळच्या वेळेला की ते आपण ट्रेनमध्ये प्रवास करताना ते आपल्याला व्हाईट कपडा देतात ना, तर त्याने काय केलं की तो एक बॅग आणून ठेवली आणि त्यांनी त्या जो कोणी तो मॅनेजर असेल त्यानं फक्त तिथं बॅग आणून ठेवली आणि तो असं म्हणाला की ज्यांना घ्यायचं त्यांनी घेऊन जा. आणि दिसायला लागलं की ते एकदम सगळे त्याच्यावर पडले आणि ते सगळं उचकायला लागले आणि एक एक जण ते उशीच्या खोळेसहित 4-4, 5-5 जण घेऊन चालला. तर आम्ही महबूब आणि मी विनोदानं म्हणायला लागलो की ते महबूब मला विनोदाने म्हणाला की हेच तर बिहारी दर्शन आहे की इतकं जी एक अस्ताव्यस्तता आणि कुठल्याही गोष्टीला म्हणजे असं ओढून घेणं जे असतं तर अशी गोष्ट आम्हाला सगळी दिसत होती. आणि जेव्हा मी बिहारमध्ये एक प्रवेश केला तर तुम्हाला एक साधं दिसेल की बिहारच्या जे सगळ्या पटण्याच्या राजधानीमध्ये तुम्हाला आत्ताही ते बनियनवर रिक्षा चालवणारी माणसं दिसते. रस्त्याच्या कडेला ते सगळे खूप घाणेरड्या सगळ्या स्वरूपामध्ये ते तुम्हाला हॉटेल दिसेल, ठेले दिसतील. तुम्हाला अख्ख्या पटण्याच्या शहरामध्ये तुम्हाला कुठेही ब्रिटिश कालीन एक वास्तू दिसणार नाहीये किंवा एक शहराची आपण एक कल्पना करतो ना की शहर कसं असलं पाहिजे, तर साधारणतः शहरामध्ये बगीचा असला पाहिजे, लायब्ररी असली पाहिजे, मोठे चौक असले पाहिजे, पुतळे असले पाहिजे आणि शहराची एक रचना असली पाहिजे. तुम्हाला असं कुठेही तुम्हाला तिथे दिसणार नाहीये. म्हणजे तुम्हाला शहरामध्ये आजही त्या पटण्याच्या रस्त्यावर जनावरांनी त्या सगळं शेण तुम्हाला तसंच दिसेल. एक अरुंद बोळ्या तुम्हाला दिसतील. तसेच एक वाहतूक अशी सगळी दिसेल. किंवा मी बिहारमधले सर्वात मला शॉकिंग झालेली गोष्ट कुठली असेल तर पोलीस 10 रुपयाची लाच स्वीकारतो. होय, खरंच तो हसलोय. पण मी त्या दिवशी पण पोस्ट केली की माझ्यासाठी म्हणजे अगदी तुला बिहारच्या भाषेमध्ये तुला किस्सा सांगतो काय म्हणजे काय झालं की म्हणजे आम्ही खुदाबक्षी लायब्ररीला चाललो होतो आणि एका पॉइंटवर आमचं एका पोलिसांनी ती रिक्षा अडवला आणि तो रिक्षामध्ये बसला पोलीस. पुढे गेल्याच्या नंतर त्याने काय केलं, रिक्षावाल्यांनी त्याच्या खिशातनं 10 रुपये काढले आणि पोलिसाच्या हातात ठेवले. तर मला उत्सुकता पडली की रिक्षावाला आणि 10 रुपये पोलिसाच्या हातामध्ये का ठेवतो. तर मी त्याला असं म्हणालं, त्या रिक्षावाल्याला विचारलं की अरे आपण उसको 10 रुपये क्यों दिया. तो त्या बिहारच्या भाषेत म्हणाला, तो असा तसाच झाला हेल्प भैंचो 10 रुपये से कम नहीं लेता. तर हे माझ्यासाठी शॉक होतं की 10 रुपये सुद्धा तो घेत नाही. आणि मी नंतर एक अगदी शशिकुमार नावाचे तिथे एक लेफ्टचे कार्यकर्ते होते, मी त्यांना हा किस्सा सांगितला तर ते एकदम ते शांत होते. ते म्हणाले उसमें चौंकाने वाली की क्या बात है. तो मी बोला मतलब, तो बोले वो 5 रुपये नहीं, अगर मंडी में होता तो एक बैंगन में लेके जा सकता है. तो ते त्यांना काहीच वाटलं. ते मला एक बैंगन पण घेऊन जाऊ शकतो. तर बिहारमधलं ही म्हणजे आपण स्टेटला कसं बघतो बेसिकली, तर 2 गोष्टीमध्ये बघतो की स्टेट एक लॉ अँड ऑर्डर म्हणून स्टेटला बघतो आणि दुसरी गोष्ट आपण स्टेटला वेलफेअर म्हणून बघतो. तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टीमध्ये बिहारमध्ये स्टेट अपसेट, बिलकुल या दोन्ही गोष्टीमध्ये स्टेट तुम्हाला अपसेट आहे. आणि जी एक दूरदृष्टी म्हणतो ना की कुठलं तरी म्हणजे मला बिहारमधली सर्वात आश्वासक गोष्ट काय वाटली असेल तर ती खुदाबक्षी लायब्ररी. म्हणजे तिथे 22,000 हस्तलिखित आहेत. 22,000 हस्तलिखित आहेत. 5 लाखापेक्षा अधिक पुस्तकं आहेत. पण हे बी बेसिकली एका माणसाचं कर्तृत्व आहे. म्हणजे ही जी खुदाबक्षी जी होते ते निजामच्या स्टेटमध्ये
त्यांचे वकील काही दिवस निजामाचे वकील राहिले होते आणि बंगालच्या प्रांतामध्ये एक मोठं हे कुटुंब होतं आणि त्या अर्थाने ते इतकं म्हणजे मला असं आपण म्हणू की सिव्हिलाइज कुटुंब होतं या सगळ्यांना. तर त्या 3 पिढ्यांचं ते कलेक्शन होतं आणि त्याच्यातून नंतर ते त्यांनी जेव्हा ते संपलं तेव्हा त्यांनी ते सेंट्रल गव्हर्नमेंटला त्यांनी ते ट्रान्सफर केलं आणि तिथं आज तुम्हाला ते खुदाबख्श म्हणून लायब्ररी दिसते. म्हणजे अख्ख्या पटण्यामध्ये मला हावडा बी अशी एकच ती म्हणजे खुदाबख्श लायब्ररी. आणि बिहारमध्ये एक साधारणतः नितीश कुमारांचं सुशासन राज हा शब्द आहे, सुशासन बाबू. तर हे सुशासन बाबू म्हणजे नेमकं सुशासन काय चीज, कसल्या प्रकारचं सुशासन जे आहे ते तुमच्या बोलण्यात तर असं दिसतं स्टेट ऑब्सेंट आहे. मग सुशासन हा शब्द कसा काय बसतो? हा फक्त मला असं वाटतंय की आता याच्यातल्या 2 गोष्टीमध्ये गेलं पाहिजे की लालू प्रसाद यादवांची जी एक इमेज आहे ना, तर इथल्या मीडियानी खास करून जी एक प्रेझेंट केली आणि त्याच्यातून म्हणून एक सुशासन बाबू म्हणून त्याला एक पुढे आलं. आता मी खरंच सांगतो की सुशासन बाबूचे एक किस्सा आपण समजून घेऊ. म्हणजे आपण कसं प्रेझेंट केलं गेलं की नितीश कुमारांनी बिहारमध्ये दारूबंदी केली आणि मग आपल्याला ते सांगितलं की बघा की जंगल राजमधून ह्यांनी बाहेर काढलं आणि नितीशचा जो एक एलिट चेहरा आणि असं सगळं एक आपल्याला दाखवलं गेलं की कदाचित एक आपण प्रतीकामधनं पण एक नॅरेटिव्ह सेट करतो ना. म्हणजे लालूचे केस, लालूचं बोलणं, ह्याच्यातून लालू हा गवार आहे, लालू हा अडाणी आहे, लालू हा जंगली आहे, अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह सेट केलं. आणि दुसरीकडे तसं नितीश जरा थोडासा पॉलिश बोलतो, तो राहतो टापटीप राहतो आणि ते जे सगळं बोललं आहे तर याला नितीश याचा अर्थ कल्चर्ड आहे. तर हे बेसिकली हे नॅरेटिव्ह सेट जे आहे तर ब्राह्मणी आणि अब्राह्मणी याचा पण आपण समजून घेतला पाहिजे. पण अगदी डेटा घेऊन किंवा प्रत्यक्ष फॅक्च्युअलच बोलायचं झालं तर समजा एक निर्णय आपण घेऊ शकतो नितीशनं दारूबंदीच्या संदर्भामधला आणि ज्याला की सगळ्या देशभरातल्या मीडियानी असं प्रेझेंट केलं की सुशासन बाबू आहे. दारू थांबली का तर ग्राउंडवर कुठेही दारू थांबली नाही. याच्या उलट नीतीच्या या निर्णयामुळे परिणाम असा झाला की तिथले दारू माफियाला प्रचंड स्कोप मिळाला आणि बिहारच्या बाहेरून जिथे जिथे बिहारच्या बाउंड्रीज येतात म्हणजे उत्तर प्रदेश असेल, नेपाळ असेल, तर अक्षरशः टँकरनं दारू बिहारमध्ये आली गेली, ती सगळ्या वस्त्यामध्ये पोहोचली गेली आणि नितीशनं ज्या पद्धतीनं जंगलराज संपून ह्यांनी पोलीस राज आणलं गेलं आणि पोलिसाला प्रचंड परमिशन दिल्या गेल्या. तर एकट्या बिहारमध्ये 18/2000 डेटाचा असा आहे की 2.5 लाख लोकांवर पोलीस बद्दलच्या कंप्लेंट दाखल केल्या कुटुंबावर, 2.5 लाख कुटुंबावर. आणि हे सगळे कुटुंब कोर्टामध्ये. पण दारू थांबली का तर नाही. तर मी एका मुशर टोळ्यामध्ये गेलो होतो. तिथली मुशर नावाची जी दलित समाजातली जात आहे ती दारू गाळण्याचा काम करत. तुम्हाला सांगतो की ती सगळी उद्ध्वस्त झालेली जात आहे तिथे. कारण का दारू आता ती 10 पटीपेक्षा अधिक महाग मिळते. म्हणजे आम्ही मुशर टोळीमध्ये गेलो तर किस्साच असा होता की ते पहिल्यांदा आमच्याकडे जेव्हा बघितलं तेव्हा ते सिव्हिल ड्रेस मधले पोलीस आले परत ते पळायला लागले. पोलीस आहे, शिपाई आहे म्हणून ते. आणि ते सगळ्यांनी कुठं काहीतरी ठेवून दिलं आणि थोडा वेळ नॉर्मल झालं. त्याच्या लक्षात असं आलं की अरे वो लोग नहीं है शिपाई. तर मग ते आमच्या जवळ येऊन म्हणाले साहब मारने काय क्या. म्हणजे इतकं त्यांनी ते ओपन आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की ते सगळ्या मुशर टोळ्या शाळेत जाणं वगैरे बंद केलं आणि ते सगळे 3000 मुशारांच्या वस्तीमध्ये 10वी शिकलेला एक पण पोरगा नव्हता. मी याच मुद्द्यावर आणलो होतो असे की मला वाटतं की जाती अंतर्गत आरक्षणांतर्गत आरक्षण या आता अबकडं महाराष्ट्रामध्ये आपण काही चर्चा आहेत. तर आरक्षणांतर्गत आरक्षण हे पहिल्यांदा नितीश कुमारांनी बिहारमध्ये ते ज्याला दलित आणि महादलित असे त्यांनी असं वर्गीकृत केले आणि त्याला की जवळपास एक 7-8 वर्ष होऊन गेली असतील बरोबर. तर ह्या आरक्षणांतर्गत आरक्षणाचे तिथे काही परिणाम दिसत नाहीत असं तुमच्या एखाद्या मुसाहाराच्या वस्तीवरून बेटीवरून दिसतंय. तर ते म्हणता येईल का आपण असं म्हणू शकतो की हे बघा आरक्षणाचं जे बेसिक एक आरक्षणाचं जे पॉलिटिक्स आहे ना तर इथल्या कुठल्याही महाराष्ट्र असो किंवा देशभरातल्या शासक वर्गाने काय हत्यार म्हणूनच वापरलेलं आहे. शेवटी आरक्षण काय असतं की आरक्षण हे कोणाला तरी म्हणजे अडाणी माणूस आहे आणि त्याला आरक्षण दिलं म्हणजे तो नोकरी जातो असं होत नाही ना. आरक्षणाची प्री कंडिशन आहे एज्युकेशन असतं.
तर मुद्दा असा आहे की आरक्षण देण्यापूर्वी बिहारमधल्या एज्युकेशनची स्थिती काय आहे बघा ना. प्रायमरी शिक्षण सगळं दणलेलं आहे. म्हणजे अक्षरशः लेकरं शाळेत याच्यासाठी जातात की तिथलं ते मिड डे मील जे आहे ते जेवायला मिळतं म्हणून लेकरं शिकायला जातात. याच्या पलीकडे ते शिकायला तिथे जात नाही. पण ह्यानं घडलं काय की लालूनं जे एक ओबीसी पॉलिटिक्स उभा केलेलं होतं. म्हणजे तुम्हाला असं दिसेल की 70 पर्यंत बिहारचं राजकारण हे सगळं भूमिहार, ब्राह्मण, राजपूत याच्या भोवती उभा राहते आणि त्याचं राजकीय प्रतिनिधित्व काँग्रेस करत आहे. म्हणजे 60 पर्यंत काँग्रेसच्या बिहार कमिटीमध्ये एकही दलित समूहाचा माणूस प्रतिनिधी म्हणून नाही. तर हे बिहारचं राजकारण आहे. पण काय झालं की जयप्रकाशच्या आंदोलनाच्या नंतर लालूचं नेतृत्व उभा राहत आहे. म्हणजे लालू हे बेसिकली जयप्रकाशच्या आंदोलनाचं प्रोडक्ट आहे. आणि लालूच्या या सगळ्याच्या ह्याच्यातनं लालू 29व्या वर्षी छपरामधनं ते मेंबर ऑफ पार्लमेंट बनतात. त्या काळातला देशातला सर्वोत्तम सगळा खासदार म्हणून ते उभा राहतात तिथे. आणि मग लालू जयप्रकाश आंदोलनाच्या नेतृत्वातून लालू व्यक्ती म्हणून उभा राहतो. पण नंतर जे राजकारण उभा राहतं ते मग लालूचं यादव आणि मुस्लिम असं सगळं उभा राहायला लागतं. आणि लालू काँग्रेसच्या राजकारणाला अशा जातीच्या कॉम्बिनेशनमधून आव्हान द्यायला सुरुवात व्हायला लागते. आणि मग ते काँग्रेसचं राजकारण तिथे संपतं. आणि कर्पुरी ठाकूरनं थोडंसं त्याच्या अगोदर म्हणजे लालूच्या पूर्वी राम मनोहर लोहिया, कर्पुरी ठाकूर यांनी ग्राउंड तयार केलं होतं. म्हणजे लालूच्या अगोदर कर्पुरी ठाकूर हे मुख्यमंत्री बनलेलेच होते. पण ती बेसिकली लोहियाच्या आंदोलनाची देण. त्याच्यामुळं तुमच्या जे सरळ प्रश्नाचं उत्तर असं होतं की तिथलं जे आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं तर तिथं यादव आणि यादवेतर ओबीसी जात असं उभा करून बेसिकली यादवाच्या विरुद्ध दुसऱ्या ओबीसी जाती उभा करण्याचं काम केलं गेलं. तर त्याचा बेसिकली पॉलिटिकली सर्वात महत्त्वाचा भाग होता. त्यानं बेसिकली एज्युकेशनमध्ये त्याचा किती फायदा झाला हा एक वेगळ्या डेटा आणि संशोधनाचा भाग आहे. पण बेसिकली ओबीसी अंतर्गत जे आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं तर ते लालूच्या राजकारणाला आव्हान देण्यासाठी ते उपसलेलं हत्यार. आपण जातीचं जे आता त्याच्याबद्दलचे काय आडाखे बांधले जातात किंवा हे त्याच्याकडे येऊच परत. पण मुळात बिहारमधलं जे जात वास्तव आहे किंवा तुमच्या निरीक्षणात आलेलं, तुमच्या प्रवासादरम्यान निरीक्षणात आलेलं त्याचं काय सामाजिक स्ट्रक्चर आहे त्याचं की जात किती रेलेव्हंट आहे बिहारमध्ये आणि ते किती प्रकर्षानं जाणवतो. हे बघा, तुम्हाला असं आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की बिहार म्हणजे फारच पॉलिटिकल स्टेट आहे किंवा तो पॉलिटिकल सेन्स असा सगळा आहे. तुम्ही गमतीनं बघा, तो कदाचित एक आर्ग्युमेंट करे पण तुम्ही त्याचा आडनाव शोधलं की तुमच्या लक्षात येईल की त्याचा आर्ग्युमेंट कुठून आलेला आहे. म्हणजे तुम्ही नितीशच्या बाजूचे 100 आर्ग्युमेंट तो देईल किंवा लालूच्या बाजूचे 100 आर्ग्युमेंट देईल. पण तुम्ही समजा नितीशच्या बाजूचा एक माणूस आर्ग्युमेंट करताना तुम्हाला ते टायटल लपवतात. पण तुम्ही जरा खोदून टायटल विचारलं तर मग नितीशच्या बाजूनं आर्ग्युमेंट करणारा माणूस हा महत्व असतो. त्याने आडनाव महत्व सांगितलं की कळतं की तो हा कुर्मी आहे. ह्यानं यादव सांगितलं की कळतं की हे आहे. बिहारमध्ये तुला गमतीचं सांगतो की बिहारमध्ये काहीही तू सांग, जातीचं जे प्रिझम आहे आपण जे म्हणतो ना त्या प्रिझम मधूनच त्याच्यापर्यंत जातं. म्हणजे मी कुठलीही गोष्ट स्वीकार कशी करतो तर जातीच्या प्रिझम मधून जे काही आलं म्हणजे मग ती अस्मिता असे, ते विकास असे, व्हॉटेवर जे काही असे ते जर माझ्या जातीच्या त्या पॅरामीटरमधून माझ्याकडे येत असे तरच मी स्वीकारतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी झूट येतात, विकास, अंक, तमक. बिहारचा माणूस जातीचं कॅल्क्युलेशन आणि जातीच्या बद्दल त्याचा कॉन्शियस एवढा तीव्र आहे की तो त्याच्या कपड्यातनं, वागण्यातनं, दिसण्यातनं, बोलण्यातनं तुम्ही त्याला निग्लेक्टच करू शकत नाहीये किंवा तो तुम्हाला इग्नोर पण करता येत नाही. तुम्हाला तो सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला तो जातीचा कॉन्शियसनेस आणि सेन्स तुम्हाला तो दिसेल. मग त्याचे पॉलिटिकल परिणाम तर आहेत पण त्याच आता जसं पटण्याचं वर्णन केलं बघा तर त्याप्रमाणे तिथल्या ज्या विकास प्रकल्प असतील. आता आपण बघतो की महाराष्ट्र जेव्हा 100 रुपये केंद्राला करांच्या रूपात देतो तेव्हा महाराष्ट्राला काहीतरी 15 रुपये का 7 रुपये परत मिळतं.
तसं बिहारला 100 रुपयाच्या बदल्यात 900 रुपये 1000 रुपये इतकं जास्त निधी मिळतो, केंद्रीय निधी. तर इतका निधी एखाद्या राज्यात, बरं त्याच्यामध्ये विशेष राज्याच्या दर्जाबद्दलचा वारंवार एक स्पेशल स्टेटसचा एक भाग असतो. आपण त्यातले ते बाकीच्या गोष्टी पण मान्य करू की बाबा तिथं पूर परिस्थिती असे, ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून सुद्धा तिथं विकास कामांचं अस्तित्वच नसणं आणि एवढा निधी विरून जाणं, सगळा पचवला जाणं त्या याच्यामध्ये, तर याचा हा आंतरसंबंध कसा दिसतो यामध्ये याच्यात जोडता येईल ना मायग्रेशन जे बिहारचं बिहारचं 4 कोटी सगळ्यात मोठं अपयश आहे मायग्रेशन बिहार याकडे. कारण देशाला म्हणजे भूषणावं कुणालाच नाही की सगळ्यात देशाला कामगार पुनर्वसन राज्य म्हणजे बिहार असं पहिलं. ते म्हणतोय बिहारच्या लोकसंख्येमधले 4 कोटी लोक स्थलांतरित आहेत. आता तुम्ही इंटरेस्टिंग आहे बघा की ह्याचं तुम्हाला मग बिहारच्या सोशो आर्थिक रचनेमध्ये तुम्हाला जायला लागतं. बिहारमध्ये आपण जे सर्व्हिस सेक्टरचा जो भाग करतो ना, शेती, सेवा आणि इंडस्ट्री, तर बिहारची 80% जनता ही शेतीवर डिपेंड आहे. म्हणजे बिहारच्या उत्पादन व्यवस्थेमध्ये 80% रोल शेतीचा आहे. तिथं म्हणजे मध्यम वर्गच तुम्हाला असा दिसणार नाही, इंडस्ट्री तुम्हाला दिसणार नाही, सर्व्हिस सेक्टर तुम्हाला दिसत नाही आणि इंडस्ट्री सुद्धा तुम्हाला तिथे नाही. म्हणजे निर्माणही काही होत नाही, सेवा सेक्टर ही तिथे नाही. त्याच्यामुळं अख्खी बिहारची उत्पादन व्यवस्था ही शेती आणि तत्सम शेतीवर जे काही बाय प्रोडक्ट्स आहेत, उद्योग आहेत, तिथले छोटे छोटे, याच्यावर बिहारची सगळी इकॉनॉमी आहे. आणि त्याच्यातही गंमत, शेतीवर असलेली ही सगळी जी समाज आहे त्याच्यामधली साधारणतः 80% शेती ही साधारणतः 10-12% समूहाकडेच केंद्रित झालेली आहे. म्हणजे बिहारची 80% शेती ही भूमिहार, ब्राह्मण, रजपूत आणि कायस्थ ह्यांच्या मालकीची आहे. एक शेतकरी म्हणजे तिथला जो जमीनदार आहे तो हजार एकराचा मालक आहे. आणि ज्या पद्धतीचं लँड रिफॉर्मेशन जी आहे तर ते बोललं गेलं सर्वात मोठं की बिहारमध्ये पण लँड रिफॉर्मेशन वगैरे झालेलं आहे. हे फक्त कागदावर लँड रिफॉर्मेशन झालं, प्रत्यक्ष ग्राउंडवर अशा पद्धतीचं कुठलंही लँड रिफॉर्मेशन तुम्हाला दिसणारच ना. किंवा भूदान चळवळीच्या बद्दल पण खूप बोललं झालं की इथले आपले विनोबा भावे तिकडं वगैरे जाऊन गेले, पण कोणीही विनोबा भावेला म्हणजे काहीतरी अधिकृतरित्या आकडा, मी ह्यांच्याकडं म्हणजे जयप्रकाश नारायणच्या त्या ह्याच्यामध्ये गेलो होतो तर मी त्यांना आकडा विचारला, एक जुने सगळे कार्यकर्ते होते, त्यांनी काय आकडा असा काही मला डिटेल सांगितला नाही, पण त्यांनी सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये. पण मला असं वाटतं की कुठेतरी तो रेफरन्स बघितला की काहीतरी 3,500 एकर जमीन ह्याच्यापेक्षा जास्त अधिकरित्या विनोबा भावेला ती जमीन कोणी दिली नाही तिथल्या जमीनदारांनी, आणि तीही नंतर जमीनदारांनी खुसकावून लावलं. त्याच्यामुळे प्रत्यक्ष जमीनदारीचा जो एक संघर्ष आहे तिथं तो झालाच नाही. त्याच्यातला जो जमीनदारी आणि त्याच्याबद्दलचा जो संघर्ष झाला तो लेफ्ट आणि भूमिहार याच्यामध्ये तो झालेला तुला तो संघर्ष दिसतो. त्याच्यामुळं तू जे म्हणतोयस की बिहारचं जे मागासलेपण जे आहे तर याच्यामध्ये आणि तुला जे हे दिसत नाही, तर बिहारची जी लिडरशिप आहे ना त्याच्यामध्ये ते व्हिजनच दिसत नाही. आणि ज्याच्यावर उभं करावं असं एक बेसिक कामच तिथं झालेलं नाही. म्हणजे एज्युकेशनचं काम झालेलं नाही, हेल्थची अत्यंत वाईट अवस्था आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये आरोग्याची व्यवस्था काय आहे तर तिथे नर्सिंग सेंटर चालवले जातात, आणि ते नर्सिंग सेंटर कोण चालवतं मला एक जणांनी सांगितलं तिथला की कोणीतरी 12वीच्या नंतर झारखंड वगैरे इकडून तरी नर्सिंगचा कोर्स करून येतं, आणि तुला अशी गरज नाही तिथे की तू मेडिकलच असला पाहिजेस, म्हणजे तू नर्सिंग सेंटर चालवू शकतोस. फक्त तुला गरज काय आहे की हे बघा हे माझ्याकडे 2 डॉक्टर आहेत असं तू त्यांना अंडरटेकिंग देणं किंवा त्याचे कागदपत्र देणं. ते पुन्हा 2 डॉक्टर तिथं त्या नर्सिंग सेंटरला येतात की नाही ही तपासायची कोणाची जरूरत नाहीये. आणि तो सांगत होता की ते येतात, मग ते पेशंट तिथं थांबतं, मग ते जोपर्यंत त्याच्या ज्या प्राथमिक उपचारावर जगलं तर जगलं, ते फार डिटोरियंट झालं तर त्याने मला सांगितलं तो क्या करता है, बहुत ही पेशेंट सीरियस हो गया. तो बोले क्या होता है, तो फिर वो गवर्नमेंट एम्बुलेंस को बुलाता है, अपने जेब में से 300 रुपये निकलता है और बोलता है जा उसके गवर्नमेंट हॉस्पिटल में फेक क्या. तो बोला असं, हा बोले फेक क्या, तो असा शब्द आणि तो त्याला जातो आणि तिथं फेकून येतो आणि ते पेशंट केलं, कोणीच काही हे नाही. अशी थोडी जगलं तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला बिहारमध्ये दिसेल.
म्हणजे एका अर्थाने एकीकडे संस्थात्मक संस्थाच नाही, कुठल्या प्रकारच्या उद्योग नाहीत, आणि त्यामुळे त्याच्या पायावरती काहीतरी करावं अशा प्रकारचे काही मार्ग पण. पण हे तुला तेच दिसतंय की मी मागाशी जे म्हणत होतो की ब्रिटिश काळापासून ब्रिटिशांनी तिथं तुला म्हणजे जेव्हा स्टेट येतं ना, तर स्टेट येतं तर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर घेऊन येतं, वेगवेगळ्या संस्था घेऊन येतं, माणसं घेऊन येतं, आणि ते जाताना सुद्धा ते आपलं सोडून जातं मागे. तर तुला अख्ख्या बिहारमध्ये कुठेही ब्रिटिशकालीन इमारत दिसत नाही, ब्रिटिशकालीन चर्च दिसत नाही, ब्रिटिशकालीन शाळा दिसत नाही. म्हणजे अख्ख्या पटण्यामध्ये ब्रिटिशकालीन फक्त एकच इमारत आहे, ती म्हणजे धान्याचं गोदाम. म्हणजे दुष्काळ पडला होता आणि ते गोदाम ठेवलं, तेही कधी वापरलं का नाही असं सांगत नाही. फक्त तेवढंच एक ब्रिटिशकालीन इमारत तुम्हाला दिसते. आणि तुरुंग होता, आणि ब्रिटिशकालीन तुरुंग होता तिथं. तिथं आता तो पाडून बुद्धा पार्क बनवलेला आहे. हा ते रंगदारी नवीन शब्द बिहार रंगदारी रंग व्हायचं सध्या तो चर्चेवर रंगदारी म्हणजे काय रंगवण्याचा उद्योग आहे, हा ओसरण्याचा उद्योग आहे. तिथे या रंगदारीचे रंग काय आहे? त्याचा काही अनुभव तुम्ही घेतलाय का? नाही घेतला. म्हणजे आमचा एक मित्र, तर तो एकदम सांगणारच होता की तो मला हे जे आपल्या गांधी सिनेमामध्ये जो एक पूल लागवलेला आहे, ह्याच्यावरचा सोन नदीवर बांधलेला, की तो देशातला असा पहिला पूल आहे की जिथं ट्रेन पण जाते आणि खाली साधारणतः 2 किलोमीटर असा तो. तर त्या पुलावर तो मला घेऊन गेला, आणि तो पुलावर तो असं म्हणाला की ते खाली बोर्ड दाखवून तो असं म्हणाला, ये है बिहार का पॉलिटिकल ट्रेनिंग स्कूल. तर त्या खाली नदी, तो मला का ना गेलं. मी म्हणलं एक नदी और बिहार का पॉलिटिकल ट्रेनिंग स्कूल कैसा हो सकता है. तर मग तो मला सांगायला लागला की ह्या नद्यामध्ये जी वाळू आहे, तर ही वाळू ज्या पद्धतीला उपसली जाते, तर तुम्हाला बिहारच्या पॉलिटिक्समध्ये कोण दिसतो, तर हितांना वाळू उपसणारा माफिया, आणि रात्रनादिन त्याच्यात ती वाळू उपसली जाते, प्रचंड पैसा जमा केला जातो, आणि जो कोणी वाळू उपसून जो गुंडा असतो तो असतो, त्याला म्हणतात रंगदार, आणि त्याच्या गुन्हेगारीला म्हणलं जातं रंगदारी. तर म्हणून तो असं सांगत होता की अगर तुमके बिहार में बड़ा रंगदार बनना है तो यही से बनता है, बिहार का पॉलिटिशियन अगर बनता है तो यही से बनता है, अगर आपको मर्सिडीज खरीदना है तो यही से खरीद सकते हैं. तो ये अशी ती जादूची कांडी आहे की तिथून सगळ्या गोष्टी तयार होतात. आणि बिहारमध्ये जे मायनिंग म्हणून जे काही शिल्लक आहे, जे माफी आहे, ती फक्त वाळू शिल्लक आहे. बाकीचं जे कोळसा वगैरे तो आता झारखंडमध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळे बिहारमध्ये ह्या सगळ्या नद्या ज्या आहेत त्या निसर्गानं त्यांना दिलेल्या आहे. तर जे पूल पडतात त्याचं कारणच अशा पद्धतीच्या सगळ्या उपसल्या जातात. आणि हे नितीश कुमार आणि हे सगळं पोलीस प्रशासन वगैरे जी काय आहे ना, तर शेवटी एक गोष्ट असते, आपण किती जरी म्हणालो सत्ताधारी म्हणजे समजा विजनरी जरी माणूस असला, तुमचं सोशल स्ट्रक्चरच तसं जर असेल ना, ते कशालाच जुमानत मदत नाही. आणि म्हणून तिथे पोलीस पासून बाकी सगळ्या ह्याच्यापर्यंत जी काही एक स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला तसं दिसतं. आणि त्याच्यामुळे त्या प्रशासकीय स्ट्रक्चरचं एक सिव्हिलायझेशन घडण्याची प्रक्रिया संबंध काळामध्ये तुम्हाला झालेली दिसत नाहीये. आणि म्हणून ते जे एक सरंजामी स्ट्रक्चर आहे, त्या सरंजामी स्ट्रक्चरवर आपण लागलेले ते सगळे आदर्श म्हणजे बिहार. अच्छा, एक तुम्हाला प्रथमेश गंमत सांगतो तो फोटोने. लालू प्रसाद या दोघांनी जेव्हा लालू आणि नितीश यांच्यातला संघर्ष वाढलेला होता, जनता दल फुटलेलं होता, तर पुन्हा दोघंही इकडे चाललो, तर पार्लमेंटमध्ये दोघांचे आमना-सामना चालला हो. आणि त्याच्यामध्ये लालू असं म्हणाले की नितीश के पेट में दात है, नितीश के पेट में दात है. तर खरंच हे काय नितीश के पेट में दात है असं काय प्रकार जो लाक्षणिक अर्थाने लालूनी शब्द वापरला होता, तर ते लालू आणि नितीशचा संघर्ष आता कुठल्या टप्प्यात तुम्हाला दिसतो या इलेक्शन? की खरंच लालूच्या वेगवेगळ्या गोष्टीची प्रशासनाने चर्चा एक वेगळी होऊ शकते, परंतु लालूचा राजकीय स्टँड जो आहे कायम अँटी संघ आहे. त्यानं संघाच्या बरोबर कधीही तडजोड केलेली नाही, आणि त्याची शिक्षा आज लालू प्रसाद यादव भोगताय. म्हणजे समस्तीपूरमध्ये सुद्धा, म्हणजे लालूंचं जे गोपालगंजचे रायसीना नावाचं जे आत्मचरित्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं, म्हणजे लालू आडवारीची रथयात्रा रोखण्याच्या संदर्भामध्ये व्ही.पी. सिंग सुद्धा उत्सुक नव्हते. देशाचे तेव्हा गृहमंत्री कोणीतरी एक मुस्लिमच गृहमंत्री होते, ते सुद्धा उत्सुक नव्हते. परंतु लालूनं या सगळ्याची एक रिस्क घेऊन ठरवलं की कदाचित आडवाणीची ही रथयात्रा आली आणि जर एक सांप्रदायिक दंगे सुरू झाले तर हे बिहारला परवडणारे नाही.
तर बिहार लालूंना असा शब्द वापरला की बिहार एका स्मशानामध्ये रूपांतरित होईल, आणि म्हणून त्याची कोणतीही किंमत देऊ. तर लालूने त्याच्यात खूप गमती सांगितलेल्या आहे की त्यांनी अडवाणीला 3 वेळा अरेस्ट करण्याचा प्रयत्न केला, पण ह्या सगळ्या बातम्या लिकेज करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या काळात झाल्या. म्हणजे आपल्याकडचं प्रशासन केवळ उद्धव ठाकरेलाच धोका देतं असं नाहीये. प्रशासनचं जे संघीकरण झालेलं आहे ते खूप मोठ्या प्रमाणात संघीकरण झालं होतं, आणि लालूने सांगितलं की अडवाणीला 3 वेळा अरेस्ट करण्याचे सगळे प्लॅन त्याच्या यंत्रणेनंच हे केलं. तर शेवटी त्याला असे काही मोजके अधिकारी आणून ते ऑपरेशन करायला लागलं, आणि तेही रात्रीच्या पहाटे 5 वाजता ते ऑपरेशन कसं केलं गेलं, ते किती गुप्त ठेवलं गेलं. म्हणजे ते समस्तीपूरमधून त्यांना अरेस्ट करताना तिथल्या एसपीला सुद्धा माहिती नव्हतं, आणि त्यांनी खूप त्याचे एक किस्से सांगितले की त्यांनी पहिल्या, आणि म्हणजे त्यांनी असा किस्सा सांगितला की त्यांनी अगोदर रेस्ट हाऊसला फोन केला आणि त्यांनी विचारलं त्या चपराशाला की अडवाणी काय करताय. ते म्हणाले की अडवाणी याच्यामध्ये चक्रा मारताय. ओके, त्याचं म्हणाले की अडवाणी को चाय दे दो, आणि तो सगळा म्हणजे कोण बोलतोय असं काहीच नाही, फक्त ते एक अधिकारी बोलतोय एवढं. आणि त्यांनी पहाटे हेलिकॉप्टर पाठवलं, लगेच ताब्यात घेतलं आणि रांचीला रिपोर्ट केला. तर इतक्या पातळीवर जे आहे, तर तुम्ही जे म्हणाला तर गेल्या 20 वर्षामध्ये संघाला कोणीतरी एक माणूस लागतो, तर त्यांनी बिलकुल नितीशला पकडलं, आणि गेल्या 20 वर्षामध्ये संघानं मजबूत जाळं बिहारमध्ये उभं केलेलं तुम्हाला दिसतं आहे. आणि म्हणून नितीश जो बोलत नाही, लालूचं पॉलिटिक्स सरळ आहे, तो जो दिसतो जो बोलतो तोच तो करतो. नितीश तशा पद्धतीचा नाही. नितीश हा प्रचंड कॅल्क्युलेटेड माणूस आहे, आणि त्याला त्याच्या राजकारणापुढे तत्व बित्व असं काहीतरी राहिलेलं नाही. तत्व वगैरे असा त्याचा चेहरा आहे, करप्शन वगैरे असं तो जो काही सगळं म्हणतो हे काही सत्य नाही. पण नितीशला हे सगळं घेऊन संघानं ज्या पद्धतीनं वाढवलं, आणि मग त्या अर्थानं लालू असं म्हणाले की हे नितीशच्या पोटात दात आहे, की हे नाही. आणि नितीश लालू प्रसाद शब्द कॉइन करायला खूप म्हणजे एकदम एक्सपर्ट होते. त्यांनी रामविलास पासवानसाठी असा शब्द कॉइन केला होता, हे मोसम वैज्ञानिक आहे की सत्ता कुठं जाणार आहे हे त्याला लगेचच कळतं, आणि ते तिकडं जातात. म्हणून ते लालू प्रसाद पासवानाला म्हणायचे मोसम वैज्ञानिक आहे. संघाचा प्रश्न निघालाय म्हणून, जसं महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की संघानं टार्गेट करताना, काम करताना मराठ्यांपासून नाराज ज्या जाती आहेत त्यांना त्यांच्यावर विशेष लक्ष घालून काम केलं, त्यांना आपल्या फोल्डमध्ये खेचलं. बिहारमध्ये तर तो पॉइंट एंट्री पॉइंट त्यांना कुठं मिळाला की तिकडच्या कुठल्या जातीच्या त्यांना मोळी बांधता आली तशी. आता पण म्हणजे आता त्या इलेक्शन मध्ये पण आपण बघू शकतो की भूमिया, ब्राह्मण, रजपूत, की याचे एक धर्माचा जो एक भ्रामक अभिमान आहे ना, ते शेवटी याच समूहामध्ये होता ना. पण मुळात संख्या कमी होती ना, तर सुरुवात यांनी हे केली. पण बिहारचं जे सोशल स्ट्रक्चर दिसतं की बघा तुम्ही, 17% मुस्लिम आहे, 13% यादव आहे, साधारणतः दलित आणि महादलित मिळून 29% आहे, आणि बाकीच्या ओबीसी जाती आहेत. आणि मग हे भूमियार, ब्राह्मण, कायस्थ वगैरे हे 10% आहे. तर याच्या पलीकडे तर संघाला जो काही एक वैचारिक आधार लागतो तो इकडे खाली कुठेच वैचारिक आधार नव्हता. मग ह्यांनी वैचारिक आधार कसा सुरू केला, तर हा जो संघर्ष आहे ह्याच्या बरोबरचा, म्हणजे 70च्या दशकापर्यंत संघ तिथे कुठेच नव्हता, काँग्रेस होतं, आणि एक उभी फाईट अशी दिसत होती की लेफ्ट वर्सेस बाकीचे सगळे जात समूह, म्हणजे शेतमजूर जात समूहापासून की वेगवेगळ्या ओबीसी सगळ्या जात समूह. कारण का भूमिहाराचा संघर्ष किंवा भूमिहाराच्या बरोबरची लढाई केवळ दलितांची नव्हती, दलित तर खूप पाठीमागं होते, पण त्याच्या अगोदर ओबीसीला याचं प्रचंड सहन करायला लागला. म्हणजे मी आता सांगितलं की कर्पुरी ठाकूर जे मुख्यमंत्री झालेले होते, त्या कर्पुरी ठाकूरांचे वडील भूमिहारांची दाढी म्हणजे कर्पुरी ठाकूर बीएससी पास झाले, तर ते त्यांनी पेढे वाटले आपल्या मुलाच्या आनंदासाठी, आणि म्हणून ह्यांना दाढी करायला उशीर झाला. तर हे सांगितलं की माझा मुलगा बीएससी पास झालाय आणि त्याच्या आनंदासाठी, ते काय नाही, तर उशीर झाला म्हणून कर्पुरी ठाकूरांच्या बापाला भूमिहारांनी बांधून मारलं होतं, आणि हे कर्पुरी ठाकूरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले. आणि एवढंच नाही, तर कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर भूमिहारांनी नारे दिले
कर कर्पुरी काम पुरा छोड गती धरास तुरा. म्हणजे कर्पुरी ठाकूर तू हे काय करू नको, ही सगळी गादी सोड आणि तू तुझा हजामचं वस्तारा पकड. अशा सगळ्या घोषणा त्यांनी दिल्या. किंवा मंडळीच्या संदर्भामध्ये, मंडल ओबीसीच्या सगळ्या संदर्भामध्ये होतं की त्यांनी त्या घोषणा दिल्या होत्या भूमिहारांनी की मंडल कहाँ से आई, तर कर्पुरी ठाकूर रामविलास पासवान की माँ भी आई. म्हणजे गरोदर राहिली किंवा ती बाळातीन झाली अशा मराठीच्या या आता इतक्या कहाण्या शब्दामध्ये त्यांनी अशा ओबीसी पॉलिटिक्सचा त्यांनी प्रचंड अपमान केलेला आहे. पण नितीश गेल्यामुळं, तिकडे गेल्यामुळं संघाला आपले दात आवळण्यात किंवा ते हे सगळं करण्यामध्ये संघाला अधिक पेस मिळालेली आहे आणि ती नितीशच्या राजवटीनं अधिक दिलेली आहे. हे पासवानाच्या नव्हत्या चिराग रामविलास पासवान याच्या मृत्यू चिराग पासवान याची पण लाईन तीच आहे. आणि चिराग पासवान याची पण चुलत्या, तर चुलत्याने सुद्धा ती लाईन तीच धरली. काही काही चिराग जरी इकडे आला तरी ती पार्टी त्याच्या हातात राहत नाही. म्हणजे पासवानाचा लोक जे जनशक्ती पक्ष आहे त्या पक्षाचा एक खुळगुळा झालेला आहे. असाच खुळपळा जनता युनायटेड जदयूचा आगामी काळात होतोय असं वाटतं का? कारण नितीश कुमार यांचं आरोग्याचे पण काही प्रश्न दिसत आहेत. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो की म्हणजे कधी कधी काही गोष्टी आपण ज्या मोठ्या डेटामधनं कळत नाही ना, तर लोक जे स्लोगन देतात त्याच्यातनं कळतं, कारण का तो कॉमन सेन्स मधून आलेला असतो ना. तर बिहारमध्ये आता एक नारा दिला जातो, कुर्मी के सर पर ताज भूमिहारों का राज. जे नितीश कुर्मी आहे, कुर्मियों के सर पर ताज भूमिहारों का राज, आणि लल्लन सिंग जे आहेत हे भूमिहार आहे. तर हे सगळं बघताय आणि म्हणून तुम्ही जे म्हणताय ना की तसंच खुळखुळा झालेला आहे. पण त्याच्या अगोदर पासवानचं तुम्ही जे म्हणालात ना की पासवानच्या बद्दल पण रामविलास पासवानला हा मासेस मधला म्हणजे त्याच्या आयडिओलॉजीच्या बद्दल, त्याच्या पॉलिटिक्स बद्दल एक चर्चा होऊ शकते. परंतु रामविलास हा ग्रासरूटचा नेता होता, लोकांमध्ये जात होता. चिराग तसा नाही. हा चिराग सगळा हायटेक सगळं पॉलिटिक्स करतो. त्याच्यामुळे त्याच्या सगळ्या राज्याचे अध्यक्ष पांडे, चौधरी, आणखी कोणीतरी असे लोक आहेत. म्हणजे गमत सांगतो की कसं तिथं ते खुळखुळा झाल्याचं जे आहे. जे शांभवी चौधरी नावाची जी आत्ता लोक जनशक्ती पार्टीची सर्वात तरुण खासदार म्हणून सगळीकडे चर्चेला जाते, ह्या शांभवी चौधरीचे आजोबा हे काँग्रेसचे नेते. तिचे वडील एक चौधरी नितीश कुमारच्या मंत्रिमंडळामध्ये आरोग्य मंत्री का काय आणखी मोठे मंत्री, आणि ती लोक जनशक्ती पार्टीची. आणि कुणाल सायन नावाचा तिचा नवरा हा संघाचा. आणि आई भूमिहार आणि ती लढते राखीव सीटमधून निवडणूक. त्याच्यामुळं संघानं नितीशचा आणि पासवानचा पण काय खुळखुळा केला हे आपण समजू शकतो. म्हणून नितीशच्याबद्दल जशी घोषणा दिली जाते की कुर्मियों के सर पर ताज नीचे भूमिहारों का राज, तसं चिरागच्या बद्दल अशी घोषणा तिथं दिली जात चाललेली आहे, ऊपर भगवान नीचे पासवान. हे ग्राउंडवर लोकांमध्ये आता मतदान होतंय किंवा लोकांपर्यंत ह्या जे ट्रेड दिसतात तुम्हाला साधारणतः की आता आपण पुण्याला निवडून दिलं पाहिजे किंवा सरकार पुण्याचे येऊ शकते, तर हे जे सगळं ते काय अनागोंदी तुम्हाला तुम्ही आता मला सांगितली गोंधळ त्या गोंधळाचा इम्पॅक्ट जेमतेम दिसतोय आता मतावर, कॉमन मतदार आहे त्याच्यावर. गोंधळाचा इम्पॅक्ट म्हणजे इकडचा जो मूड आहे लोकांचा, सामान्य माणसाचा मूड, तो काय होईल असं तुम्हाला विचारायचं आहे. म्हणजे बिहारमध्ये काय होऊ शकेल किंवा जदयूचा जो कमिटेड वोटर आहे तो वोटर कन्वर्ट होऊ शकतो. नाही, हे बघा, खरं तर मी जसं म्हणालो की पहिल्यांदा की विकास, मुद्दे वेगवेगळे, नॅरेटिव्ह असं जे आपण बघतोय ना, हे टीव्हीतनं आलेले मुद्दे आहेत. बिहार हे प्रचंड कास्ट पॉलिटिक्स स्टेट आहे. आणि तुम्हाला जर बिहारच्या जातीय रचनेबद्दल, जातीच्या सेन्सबद्दल आणि जात कशी काम करते हे जर माहीत नसेल तर आपण बिहारचं विश्लेषणच करू शकत नाही आहे. कारण का बिहारचं सगळं पॉलिटिक्सपासून सगळ्या गोष्टी त्या तशाच घडतात. त्याच्यामुळे मला स्वतःला जे दिसतं ते की तिथे 2 ग्राउंड आहे. एक लालूचं ग्राउंड म्हणजे आपण असं म्हणू महागठबंधनचं एक ग्राउंड, आणि दुसरं आहे एनडीएचं ग्राउंड. तर महागठबंधनच्या ग्राउंडमध्ये कोण आहे? दलित आहेत, मुस्लिम आहेत आणि यादव आहे. तर साधारणतः दलित जे आहे हे दलित 29% दलित आणि महादलित आहे.
17% मुस्लिम आहेत आणि 13% यादव आहे, माय असं ज्याला आपण म्हटलं जातं. आता दलिताची जे काय आहे की दलिताचं फ्रॅक्शन आहे. मुस्लिम एकदम कुठल्याही परिस्थितीमध्ये तो बीजेपीला वोट करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही. जे तुम्हाला टीव्हीवर ह्याचे जे मुस्लिम दिसतात म्हणजे नितीश कुमाराची बाजू घेणारे, तर हे तुम्ही बिहारमध्ये गेल्यानंतर कळतं की ते रजपूतमधून कन्व्हर्टेड झालेले मुस्लिम आहे, ते आश्रम आहे. तर ते एक उच्च जातीय तिथं सगळं जातं. जो पसमंदा मुस्लिम आहे तो पसमंदा मुस्लिम त्याचा भाग नाहीये, पण ते टोकनिझम चालवण्यासाठी अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जातात. दुसरी गोष्ट दलित जो आहे, चिराग पासवान जो तिथे इंडियाचा हनुमान म्हणून ज्याला समजलं जातं, तर रामविलास पासवान सारखी पहिली गोष्ट चिराग पासवानची पकड लोकांमध्ये नाही. आणि दुसरी गोष्ट की चिराग पासवान जे पक्ष तुटला त्याच्यानंतर साधू पासवान हे चिराग पासवानचे मेहुणे आहेत, म्हणजे रामविलास पासवानचे ते लालू प्रसाद यादवाच्या बरोबर आहे. रामविलास पासवानचे जे बंधू आहेत पशुपती पारस हे रामविलास पासवान बरोबरच आहे. आणि तिसरी एक तिथे कल्पना पासवान नावाच्या एक सारिका पासवान शाही तिथं आहे. त्याच्यामुळं पासवान जी तिथं एक मिलिटंट दलित कम्युनिटी आहे, तर ती जरी चिराग बरोबर असं दाखवत असला, त्याचं प्रतिनिधित्व करत असला, तरी हे खरं नाही की ती कंप्लीट चिरागच्या बरोबर आहे. उलट तिथे पासवानामध्ये हा रोष आहे की ही आता पासवानाची पार्टी राहिलेली नाही, ती चौधरी आणि पांडेची पार्टी झाली. म्हणूनच ती घोषणा जी आली बरोबर की ऊपर भगवान नीचे पासवान, तर हे पासवान त्याच्याबरोबर नाही. मांझीचा जो काही एक जे आहे मुशहर नावाची तिथे जी जात आहे, तर ती काही प्रमाणात जितनराम मांझी जो मुख्यमंत्री केलेले होते त्याच्यामुळं ती नितीशच्या बरोबर हे करते. परंतु तेवढ्याच प्रमाणामध्ये त्याच्यातले अनेक नेते लालू प्रसाद यादवांच्या बरोबर पण आहेत, ही गोष्ट दिसते. आणि ओबीसी मधला यादव आणि मायचं हे जे कॉम्बिनेशन आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतं. तर लालू प्रसाद यादवाचं जे पॉलिटिकल बॅटल आहे ते अधिक मोठं आहे तुलनेनं एनडीएपेक्षा. एनडीएचा समाज आधार काय आहे, हे सगळे उच्चवर्णीय भूमिहार ब्राह्मण वगैरे, म्हणजे हे साधारणतः 11% आहे. आणि फार तोडलं नितीशची जात आहे 2% कुर्मी, आणि मग बाकीच्या छोट्या छोट्या जात समूह यांनी तोडलेले आहे, म्हणजे खुशवा आहे, नुनिया आहे, किंवा आणखी तिथले जे सैनी आहे, असे जे वेगवेगळे जात समूहाचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. परंतु लार्जर ह्याच्यामध्ये आणि काँग्रेसचा तिथं सामाजिक आधारच नाही, ते व्यक्ती आणि ते तिथला जो संघटनात्मक ढाचा आहे तो लेफ्टचा अधिक मजबूत आहे, लेफ्टनं. कारण का गेल्या वेळेला मालेने तिथं 20 जागा लढवल्या, 17 जागा जिंकल्या. ते आज म्हणजे या काळात पण मी तिथे काही त्यांच्या आला बेगुसराय आणि या सगळ्या परिसरामध्ये गेलो तर दिसतंय ते आजही तेवढ्या जागा विन करतील ते, असं दिसतं आहे. पण दुसऱ्या बाजूला ह्यांनी जर गडबडी नाही केली, म्हणजे ग्राउंड जसं दिसतंय महाराष्ट्रामध्ये आपण जसं विधानसभा बघितलं तर मला असं वाटेल की निकाल जर लागला तर तो गमतीशीर लागेल, म्हणजे खूप असा टोकाची फाईट आहे. पण ह्यांनी गडबडीच्या सगळ्या व्यवस्था तिथं केलेल्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं म्हटलं जातं की सगळे ऑब्झर्वर हे गुजरातमधून गेलेले आहेत. संघ आणि बाकीचं सगळं ह्याचं जे सैन्य आहे तिथं बिहारमध्ये ठाण मांडून बसलेलं आहे. किंवा आपण काल परवापासून बघतो आहोत की अनेक पोलिंग बूथच्या ज्या मतपत्रिका होत्या व्हीव्हीपॅट रस्त्यावर यालाच सस्पेंड केला तिकडच्या रस्त्यावर पडलेल्या तुम्हाला दिसत आहे. किंवा कालची आपण तेजस्वी यादवची प्रेस कॉन्फरन्स जर बघितली तर तेजस्वी यादवनं प्रेस कॉन्फरन्समध्ये घेऊन सांगितलं की देशाचे गृहमंत्री आलेले आहेत आणि आचारसंहितेच्या काळामध्ये वेगवेगळ्या ऑफिसरला बोलून कुठे कुठे काय काय करायचं याच्या पद्धतीच्या सगळ्या सूचना द्यायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे माझा स्वतःचा अनुभव असं म्हणाल तर ग्राउंडवर लालू प्रसाद यादवांचं म्हणजे मी असं काहीतरी भावनिक नाही, म्हणजे हे जे गणित आहे ह्या सगळ्या जातीच्या आधारावर ते एक स्पष्टपणे दिसतं की तराजू किंवा बिहारचा कल हा लालू प्रसाद यादवांच्या बाजूनं. म्हणजे लालू म्हणजे आता त्यांचं तेजस्वी की तेजस्वीला मुख्यमंत्री पदाचं. तर मला त्या मुद्द्याकडे यायचं होतं की तेजस्वीला स्वतःचं अस्तित्व तयार करता आलेलं आहे का, म्हणजे ते तिकडं जेव्हा तुम्ही लोकांशी बोलत होता तर तेजस्वी एक स्वतःची एंटिटी म्हणून, जसं आता चिराग बद्दलचं झालं की
रामविलास पासवानांचा वारसा चालवताच आला असं काही म्हणता येणार नाही. पण तेच तेजस्वी सोबत त्यानं स्वतःची एक ओळख, लालू प्रसादांचा फक्त वारसा घेऊन आलोय मी, त्याच्या पलीकडे जाऊन एक तरुण नेता, तर स्ट्रगल करणारा, फाईट देणारा, अशा अर्थानं स्वतःचं ते एक यश मिळालेलं आहे अस्तित्वात. खरंच खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे तेजस्वी खरं तर हा काही एक क्रिकेटर होता, त्याच्या अगोदर नव्हता. पण आपण बघू शकतो की तेजस्वी ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्रीच्या कालखंडामध्ये त्यानं ज्या पद्धतीचं एक मॅच्युरिटी दाखवलेली आहे, त्याच्या असेंब्लीमधले जे काही भाषणं आहेत, तर ते आपल्याला सांगू शकतात की त्याची मॅच्युरिटी काय आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही त्याचं प्रचंड ग्राउंडमध्ये गेलेलं काम बघा. तुम्ही तो साधारणतः बिहारमध्ये आज एका दिवशी तो 18 सभा करतो आहे. आणि तुम्हाला असं दिसेल की तो रस्त्यातच लोकांमध्ये जेवतो आहे, लोक त्याला धक्का देत आहेत, पण तरीही तो चिडताना वगैरे असं काही तरी तो दिसत नाही. तर ही बेसिकली त्याने लालूची केलेली, आपण त्याला कॉपी जरी म्हटलं तरी त्या घेऊन यायचो. आणि हे बेसिकली लालूच्या दोन्ही मुलामध्ये आहे. म्हणजे तेज प्रताप जो आहे ना, तर हे तेज प्रताप म्हणजे तेज प्रतापचं तर तुम्हाला त्याच्या तेजस्वीच्या पुढे 2 पावलं असं दिसेल की गाडीनं कुठेतरी जातो, एखादं तळ दिसतं, तिथंच तो आपले कपडे काढतो आणि तळ्यात पोहायला लागतो, किंवा तिथेच आणखी कोणाच्या तरी घरात जाईल आणि तिथेच जेवेल. म्हणजे म्हणजे असं म्हणलं जातं की तेज प्रतापच्या घराला दरवाजाच नाही. म्हणजे ही जी गुण आहेत ना, लालू प्रसाद यादव कायम जे लोकात राहिले, तर ही एका अर्थानं तेजस्वीकडं आलेला पण वारसा आहे. आणि त्यांनी त्याच्या कष्टानं पण ते टिकून ठेवलंय, जे चिराग पासवानला टिकून नाही ठेवलं. हा त्या दोघातला मूलभूत फरक आहे. बरोबर. मग आता ज्या प्रकारे काँग्रेस म्हणजे आपलं राहुल गांधी आणि तेजस्वी यांच्या रॅलीजनं जो प्रतिसाद मिळाला, आपण अगदी भारत जोडो यात्रेपासून ते बघितलं की त्या दोघांची एक मैत्री दिसत होती. मध्ये अचानक राहुल गांधी गायब झाले बिहारच्या पूर्ण धामधुमीतून, पण तरी परत जेव्हा गेले पुन्हा त्यांना त्या रिस्पॉन्स मिळतोय, गर्दी होतीये, सगळं होतंय आणि त्यांच्याकडे एक ऑर्गॅनिक असं हे दिसतोय, कल दिसतोय. पण त्या तुलनेनं भाजप आणि ही जी यांची आघाडी इंडिया जे आहे, त्यांना निर्णय घ्यायला पण उशीर झाला. सीट्सच्या बोलण्यांबद्दल त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये संघर्ष दिसला. मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजूनपर्यंत तसं म्हणायला गेलं तर स्पष्ट नाही झालेला. तर महाराष्ट्रामध्ये जे लॉजिक दिलं होतं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर न केल्यामुळं आपलं महाविकास आघाडीला फटका पडला, तर तिकडं महागठबंधनला त्याचा फायदा होईल का की तेजस्वीला चेहरा केल्यामुळं? हां, बघा की आपण रॅलीमध्ये दिसतं की बेसिकली तिथले जो तरुण पोरं जी आहेत, खूप मोठ्या प्रमाणात तेजस्वी आणि या सगळ्यांच्या बरोबर आहे. एक तर जातीचा भाग आहे, पण दुसरी गोष्ट की या महागठबंधनला लेपनं जे संघटन दिलंय ना, म्हणजे तिथं त्यांचं संघटन खूप मजबूत आहे लोकांमधलं, आणि एक केडराईज पार्टी आहे ना, त्या सगळ्याला नीटपणे एक चालू आयडियोलॉजिकल सुकाणू त्याचा सुकाणू. आणि त्याच्यामुळं डाव्यांना ज्या पद्धतीनं रॅल्या काढण्याचे अनुभव, मासेसला मैदानात उतरण्याचे जे सगळे अनुभव आहेत ना, तर ते अनुभव. आणि दुसरी गोष्ट की यादवांची समूह आणि तेजस्वीची जी क्रेज आहे, या अर्थानं पण ते सगळे उतरले आणि त्या याद्या आपलं त्या रॅली आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या आपल्याला दिसत आहे. लोकांना तेजस्वीनं जे विधानसभेमध्ये काम केलं आणि त्याने जे आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही हे करू बाबा, आम्ही नोकऱ्या आणि शिक्षकांच्या जागा वगैरे भरू, तर ते तेजस्वीनं पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामुळं आत्ता तेजस्वी जो म्हणाला की घराघरामध्ये नोकरी देऊ, ते आपल्याला जरी एक्झॉगरेटेड वाटत असलं तरी त्याच्याबद्दल मात्र त्यांना आशा आहे, कारण का तेजस्वीनं जे दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामुळं एक मोठी गोष्ट दिसते. आणि दुसरी गोष्ट तुम्ही बघा की एनडीएच्या मतामध्ये मी कालच सांगत होतो की साधारणतः 243च्या जागेमध्ये नियर अबाउट 130-32 जागा विधानसभेच्या ह्या फक्त राजपूत, भूमिहार, ब्राह्मण या समूहामध्येच वाटलेल्या आहेत. म्हणजे इथपर्यंत असं म्हटलं जातं की आपले चिराग पासवानचे सगळे उमेदवार हे डमी उमेदवार आहेत, हे भाजपनं दिलेले उमेदवार आहेत. नितीश कुमारांचे सगळे उमेदवार हे भाजपनं दिलेले उमेदवार. मुळात भाजपला स्वतःची सत्ता आणायची. पण एक साधी गोष्ट बघा की साधारणतः भाजपचा सगळ्या देशभरातला प्रादेशिक पक्षाबद्दलचा जो अनुभव आहे ना, तो असाच राहिलेला आहे. म्हणजे आपण प्राण्यामध्ये बघतो की प्राणी 2 पद्धतीने शिकार करतात. एक सरळ शिकार करतात आणि खाऊन टाकतात,
पण अजगर कशी शिकार करतो की तो शांतपणे वेटाळ मारतो आणि वेळ आल्याच्या नंतर शेवटचा झटका देऊन संपव. तसं नितीश कुमार ह्याला भाजपच्या अजगरांना 20 वर्ष शांतपणे वेटोळं टाकलेलं आहे आणि आता घास घ्यायची वेळ. आणि आता शेवटचा घास घ्यायची वेळ आलेली आहे. आणि नितीशची अवस्था अशी झालेली आता की त्या वेटाळ्यातून काहीही करू शकणार नाही. म्हणजे अगदीच म्हणजे आपल्याला एक लॉजिक लावलं जातं की समजा नितीशला मुख्यमंत्रीपद त्यांनी उमेदवार केलं नाही तर ते केंद्रातला पाठिंबा काढून घेतील आणि म्हणून ते असं करणार नाही, ते नितीशला बनवतील असंही भाबड आर्ग्युमेंट केलं जातं. मी तुम्हाला सांगतो असं होणार नाही. कारण का नितीशचा ज्या दिवशी नितीश असं करायला लागे त्या दिवशी अगदी नाव घेऊन सांगतो की त्यांचे जे लल्लन सिंग आहेत धुमियार नेते ह्यांनीच ऑलरेडी नितीशचा पक्ष संपवलेला. लल्लभ कुमार तिकडली एकनाथ शिंदे. हा, लल्लन सिंग तिथले किंवा कदाचित लल्लन सिंग हेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार पण असतील, घोषित केले जातील. कारण का आता नितीश कुमारांची तब्येत आणि या सगळ्याच्या बद्दल ज्या बिहारमध्ये चर्चा आहेत त्या खूपच वेगळ्या पातळीवरच्या आहेत. त्यांना स्वतःचं नीट त्यांचे दैनंदिनचं रुटीन सुद्धा नीट चालवता येत नाही. तिथं अशा पद्धतीचं प्रशासन चालवता येईल अशी काही शक्यताच नाही. त्यामुळे बिहारच्या जनतेला माहिती आहे की बिहाइंड द कर्टन कोण आहे. एक आर्ग्युमेंट असंही दिलं जातं कारण बिहारमध्ये माझे काही मित्र गेलेले त्या मित्रांपुढे आर्ग्युमेंट असं आहे, त्यात किती तथ्य बघा की नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट न केअर करणं ही कदाचित एक मोठी चूक ठरू शकते. कारण याचा असं आहे की जो कुर्मी जात समूह आहे, मला असे म्हणतात की कुर्मीचे सरबे ताजने राजकरे गोनिया, हे अशा पद्धतीचा एक प्रचार ऑलरेडी पूर्वी समाजामध्ये झालं. त्यामुळे नितीशला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट न करणं म्हणजे कुर्मी समाजाची नाराजी ह्या निवडणुकीमध्ये केली आहे. हो बरोबर. त्यामुळे कुर्मी कदाचित अगेन्स्ट सेक ऑफ द आर्ग्युमेंट समजा हे आर्ग्युमेंट आपण मान्य केलं, तुम्ही काढा कुर्मीची पॉप्युलेशन काय आहे बिहारच्या याच्यामध्ये 3% खाली आहे. 2.5% म्हणजे ही त्याची पॉप्युलेशन आहे. तर 2.5% बीजेपीला एवढा काय परिणाम पडणार आहे त्याच्यात. आणि त्याच्यामुळे जी काही तुझी एक इमेज राहिलेली आहे ना कुर्मीची अशी नाही आहे की उलट ते महतो म्हणून जे असं म्हणालो ना, तर लालूच्या बरोबर अनेक कुर्मी नेते आहेत की जे तिथले जे रंगदार आहे, अनेक रंगदार कुर्मी हे लालूच्या बरोबर आहेत. तर त्याच्यामुळे लालूनं जे एक पॉलिटिक्स तिथं केलेलं आहे तर त्या अर्थानं मला असं दिसतंय की NDAसाठी ते ग्राउंडच खूप संकुचित आहे, मर्यादित ग्राउंड आहे ना. त्यांची सगळी चलाकी ही त्या सगळ्या ग्राउंडला कसं उद्ध्वस्त करतील याच्यावर डिपेंड असेल आणि ते खूप वेगवेगळ्या पद्धतीनं करतील. पण तरीही त्यांच्या जिंकण्याच्या शक्यता खूपच कमी आहे आणि ते फारच अगदी प्रॉपर फायटिंग जरी झाली तरी मला असं वाटतं की एक 7-8-10 जागेचा फरक असेल, याच्या पलीकडे फार काही नसेल त्याच्यामध्ये. आणि मग कदाचित त्याच्यामध्ये एंट्री होऊ शकते ती प्रशांत किशोर. तर तो एक फॅक्टर खूपच महत्वाचा करतोय तिथं की एक टेक्स हॅवी धरून जी नवीन भाषा ना बिहारच्या राजकारणात एक नवीन भाषा घेऊन आलेला व्यक्ती प्रशांत किशोरचं. तर त्याचा काय दिसतोय की गपत तुला सांगतो की चिराग पासवानच्या ज्याला आंबेडकरांनी पक्ष म्हटलं जातं ना, चिरागच्या सगळ्या जाहीरनाम्याच्या पत्रकापासून सगळ्या बरेच आंबेडकर संपलेले आहे आणि प्रशांत किशोरच्या सगळ्या याच्यावर आंबेडकर आलेले आणि गांधी आहे. तिथं कोणी बाकी कोणीच वापरत नाही. तोच असा गांधी आणि आंबेडकराचं सिम्बॉल वापरून चालले. तो नवा शब्द देतोय, नवा कॉईन देतोय, हे बरोबर आहे. आपण आपल्याला हे बरोबर वाटतं. तो एक निवडणूक रणनीतिकार वगैरे सगळं आहे. पण मी जसं म्हणालो की बिहारमधली सगळी गोष्ट जेव्हा बिहारी माणूस रिसीव्ह करतो की जातीच्या प्रिझममधून रिसीव्ह करू. आणि जेव्हा असं सगळं सुरू झालं तर RJD वाल्यांनी काय केलं की प्रशांत किशोर हे नाव होतं तर बिहारमध्ये फक्त एवढे केलं प्रशांत किशोर पांडे. आणि असं म्हणलं जातं की सगळं प्रशांत किशोरचा शेअर मार्केट सगळं कोसळलं. आणि दुसरा पण एक असा मुद्दा सांगितला जातो की प्रशांत किशोर हा NDAला नुकसानकारक करेल, त्याच्या वरिष्ठ जात आणि NDAला करेल असं म्हटलं जात होतं.
पण मला असं वाटतं की तिथला जो उच्च जात समूह आहे हे त्याला माहिती आहे की जर प्रशांत किशोर काही रिझल्टच देणार नसेल तर ते प्रशांत किशोरला मदत करून एनडीएला कमजोर करण्याचा मूर्खपणा करणार नाही. हा एक भाग, त्याच्यामुळे त्याला उच्चवर्णीय स्वीकारणार नाही. आणि दुसरी गोष्ट, खालचे जात समूह हे प्रशांत किशोर पांडेनं किती जरी बोलले प्रशांत किशोरला तरी त्याच्या जातीमुळे त्याची जी विश्वासार्हता आहे ती आणखी सिद्ध झालेली नाहीये. त्याच्यामुळे त्याला 3 वर्षाच्या त्याच्या राजकीय जीवनात, म्हणजे 3च वर्ष त्याचं बिहारमधलं राजकीय जीवन 3 वर्षाचं आहे, त्याच्यामुळे 3 वर्षाच्या राजकीय जीवनाला स्वीकारण्या इतकी विश्वासार्हता त्यानं आणखी तरी बिहारच्या लोकांमध्ये तयार केली आहे असं मला वाटत नाही किंवा माझ्या ते नजरेस आलेलं. बरोबर. शेवटी आता शेवटचा प्रश्न म्हणून मला विचारायचा आहे की तुम्ही बोधगयेला पण जाऊन आला, तर आपण बघितलं की काहीच महिन्यांपूर्वी बोधगयेमध्ये प्रचंड मोठं आंदोलन आपल्याला पाहायला मिळालं त्या तिकडच्या सगळ्या व्यवस्थापनाच्या याच्या विरोधामध्ये. आणि सोबतच बोधगयेचं नाव गयाजी असं बदलण्यात सुद्धा आलं. तर बुद्धाच्या भूमीमध्ये आता बुद्धाची जे खानाखुणा आहे किंवा त्याचं जे अस्तित्व आहे त्याचं काय उरलंय, कसं बघितलं जातं त्याच्याकडे कटपटी पे कट्टा नक्की. आणि म्हणजे तिथपर्यंत ते येणं काय खरंच म्हणजे शेवटचा म्हणजे मला हा खरंच त्रासदायक हा सगळा अनुभव आहे की मी अनेक यशकडं पण पाहिजे की असं म्हटलं जातं की जगाला म्हणजे मनुष्यत्वाची सर्वोच्च चेतना काय आहे का बुद्ध ही एका चेतनेचं नाव आहे, एका व्यक्तीचं नाव आहे की एखाद्या सगळ्या समृद्ध किंवा विकसित मनुष्याची अंतिम चेतना काय असू शकते तर ती बुद्ध असू शकते. याच्या पलीकडे मनुष्याची चेतना विकसित नाही होत, ती सर्वोत्तम चेतना आहे. त्या चेतनेचा एक भागही तुम्हाला आज बिहारच्या सगळ्या भूमीमध्ये तुम्हाला दिसत नाही. साधा सिव्हिल सेन्स सुद्धा तुम्हाला दिसत नाही. स्थळांच्या बद्दल असं म्हणशील तर वैशाली पासून ते गयेपासून तर त्याच्या बुद्धाच्या ज्या स्थळांच्या भोवतीच ब्राह्मणवाद्यांचे हे जे सगळे मंदिरं आहेत, एक मंदिरं त्यांनी काउंटर उभा केलेले आहे. आणि जे मूळ सम्राट अशोकानं जे बांधलेली स्थळं आहेत त्याच्या विटा काढून नेण्यापासून बापरे ते सगळं ते ढासळण्यापर्यंत असा सगळा एक त्याच्याबद्दलचं हे सरकार उदासीन झालेलं हे सगळं हे आहे की जेव्हा जेव्हा एक राजआश्रय मिळत नाही तेव्हा तेव्हा बुद्धिझम संपलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा ब्राह्मणवाद तेव्हा उफाळून येतो जेव्हा त्याला राजआश्रय मिळतो. तर आज बिहारमध्ये ब्राह्मणवादाला राजआश्रय मिळालेला आहे आणि बुद्धिझमचा राजआश्रय संपलेला आहे. तर त्याच्यामुळं बुद्धिझमची सगळी चेतना, सगळं आंदोलन ते तुला तिथलं डिक्लाईन झालेलं तुला दिसेल. याच्या उलट तिथलं सरकार काहीच इन्व्हेस्टमेंट फार करत नाही. या उलट जपान आणि वेगवेगळ्या देशात त्या बुद्धिस्ट कंट्रीज आहेत तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवून वेगवेगळे पर्यायी जे मॉन्युमेंट्स म्हणतो आपण तसे ते उभा करण्याचा प्रयत्न करत आहे. पण बुद्धाचं संपूर्ण आयुष्यच तिथे गेलं आणि त्याच्या स्मरणार्थ सम्राट अशोकाने जे जे सगळं बांधलं त्याचा आता खंडर होताना तुम्हाला दिसतं आहे. म्हणजे भौतिक स्वरूपामध्ये म्हणजे वैचारिक खंडर तर केव्हाच झालेलं आहे, पण भौतिक खंडर जे काही शिल्लक राहतं आणि त्याच्या निमित्तानं आपण एका नव्या गोष्टीचा शोध घेतो तर तेही या सगळ्या ब्राह्मणवादी व्यवस्थेमध्ये उद्ध्वस्त करणं सुरू आहे. आणि नितीश जसं हे जे म्हणाले गिरीजी की नितीशच्या पोटातच दादा आणि संघ ज्या पद्धतीनं अजगरासारखा विळखा घालतो तर 20 वर्षामध्ये नीटपणे सगळं संपवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता बिहारमध्ये हे काही नीतीचं वगैरे राज्य नाही आहे. जसं लोक घोषणा देतात की उर्मियों के सर पर ताज, नीचे भूमिहारों का राज. आणि भूमिहाराचा जो कॉमन सेन्स आहे तो बेसिकली ब्राह्मणी संघ आणि या सगळ्या जणांनी केव्हाच हायजॅक केलेला आहे की जेव्हा की असं म्हटलं जातं बिहारमध्ये की भूमिहार हेच बुद्धाचे पहिले तिथं हे होते, अनुयायी होते. त्यांनीच काही काळ, पण जेव्हा एक सगळी सामाजिक प्रशिक्षण चेतना या सगळ्या संपतात आणि ब्राह्मणवादी व्यवस्था त्याला ताब्यात घेते तेव्हा ते सगळं बिघडून जातं. तर ते बिहारमध्ये असं सगळं बिघडून दिलं तर ते. तर मला वाटतं आपण मर्यादित पातळीवरती पण बरीच व्यापक चर्चा आपण केलेली आहे. बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श झालेला आहे आणि मूळ काय म्हणतात त्याला मुद्दामच आम्ही एका अर्थाने जे टिपिकल चर्चा आहे ते मुद्दे आम्ही
परत परत चर्चेला घेतलं त्यानं. आम्ही एक प्रत्यक्षदर्शीच्या नजरेतून बिहारमधलं काय निरीक्षण आहे ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्यामुळं ही चर्चा तुम्हाला काही नवीन देऊन गेली असेल तर नक्की कमेंट करा. तुमचे स्वतःच्या सूचना, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया ह्याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की आपलं मत नोंदवा. त्याचसोबत इंडी जर्नलचं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.